मी व्ही आर जाधव, TGT मराठी, जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव, जिल्हा बुलढाणा. आज आपण शिकूया इयत्ता 10वी मधील संतवाणी ही कविता. संतवाणीमध्ये अंकिला मी दास तुझा. आणि या संतवाणीचे रचनाकार आहेत संत नामदेव. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या ठिकाणी अनेक थोर संत होऊन गेले. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, असं म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि पंढरपूरला दरवर्षी हे वारकरी वारी करतात, म्हणून त्यांना वारकरी असेही म्हणतात. अनेक संत याच्यामध्ये जुळले गेलेले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, जनाबाई, संत निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव, त्याचबरोबर आधुनिक संतांमध्ये संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसेच संत नामदेव. आता याच्यामध्ये संत नामदेवांनी वेगवेगळे उदाहरणं देऊन परमेश्वराची कृपा याचना केलेली आहे. परमेश्वराच्या कृपेची याचना केलेली आहे. याचना केली आहे म्हणजे प्रार्थना केलेली आहे. अंकिला मी दास तुझा. अंकिला शब्दाचा अर्थ आहे अंकित होणे, म्हणजे एखाद्याचं दास्यत्व स्वीकारणे. आता या ठिकाणी दास्यत्व असा आपण अर्थ घ्यायचा नाही, तर भक्त असा अर्थ घ्यायचा आहे. संत नामदेव म्हणतात की हे विठ्ठला, मी तुझा दास आहे, तुझा निस्सीम भक्त आहे. आणि विठ्ठलाला ते विठाई असंही म्हणतात. विठाई म्हणजे आई. संत नामदेव यांचा अल्पसा परिचय या ठिकाणी दिलेला आहे, बघूया आपण. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केलेली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकावली. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. म्हणजे पंजाबापर्यंत यांनी हा भागवत धर्म पोचवला. शिखांच्या गुरुग्रंथ साहेब याच्यामध्ये त्यांचे काही कवने, स्तुती, स्मने आढळतात. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. दृष्टांत शब्दाचा अर्थ आहे उदाहरणे. परमेश्वर आपल्यावरती कशी कृपा करतात त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहे याच्यामध्ये. जसं की आईचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर पक्ष्याचं उदाहरण दिलेलं आहे की पक्षी आपल्या पिलांसाठी कशा प्रकारे माया दाखवतात, प्रेम दाखवतात, जिव्हाळा दाखवतात. त्याच्यानंतर गाईचं वासरू
आणि गाय यांचं उदाहरण दिलेलं आहे. हरणी आणि पाडस यांचे उदाहरण दिलेले आहे. चातक पक्षाचे उदाहरण दिलेले आहे. म्हणजे हे जे प्राणी पक्षी जसे आपल्या पिलांवरती मुलांवरती माया करतात, प्रेम करतात, त्यांच्यासाठी धावून जातात, तसंच संत नामदेवसुद्धा विठ्ठलाला म्हणतात, प्रार्थना करतात, याचना करतात की तू सुद्धा माझ्यासाठी धावून ये, कारण मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे, भक्त आहे, मी तुला अंकित झालेलो आहे, शरण आलेलो आहे. तर बघूया आपण पहिल्यांदा काव्यपंक्ती. संत नामदेवांची जी काव्यरचना आहे, संतवाणी आहे, त्याच्यातल्या काही काव्यपंक्ती आपण बघूया, समजून घेऊया. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तसा धावे माझी या काजा, काजा कार्य वर्क. अंकिलामी दास तुझा. अंकिला, अंकिला म्हणजे शरण आलेला. दास म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ आहे भक्त. माझिया म्हणजे माझ्या, काजा म्हणजे कार्य. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेची या शब्दाचा अर्थ आहे ताबडतोब, तुरंत. पिली म्हणजे पिले. पडताची पडताच. धरणी जमिनीवर. जसं की या पक्ष्यांचं घरटं कुठे असतं? झाडावर असतं, आणि ते पिलू कधी कधी त्या घरट्यातून खाली जमिनीवर पडतं, असा आशय. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वत्सरावे, वत्सरावे म्हणजे त्या गाईचं वासरू हंबरणे, भुकेने ते हंबरतं, असं त्याचा अर्थ आहे. धेनू म्हणजे गाय. वनवा लागला से वनी. वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. वनवा या शब्दाचा अर्थ आहे आग लागणे, वनामध्ये आग लागणे. वनवा लागला से वनी, वनात. पाडस चिंतित हरणी. पाडस हरणाचे जे पिलू असते त्याला पाडस असे म्हणतात. आणि चिंतित म्हणजे चिंता करणे. कोण चिंता करत आहे? हरणी चिंता करते. नामा म्हणे मेघा जैसा. संत नामदेव म्हणतात की नामा म्हणे मेघा, मेघ म्हणजे ढग, जैसा म्हणजे जसा. विनवितो चातक पक्षा. विनवितो चातक तैसा. चातक नावाचा एक काल्पनिक पक्षी आहे. असं म्हणतात, असा एक समज आहे की पावसाचंच तो पाणी पितो. पाऊस नाही आला तर तो पाणी पितच नाही, तो आतुरतेने वाट पाहत असतो पावसाच्या पाण्याची. तैसा म्हणजे तसा. तर बघूया आपण आता एक एक ओळीचा अर्थ बघूया. पहिल्यांदा अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. संत नामदेव म्हणताय की एखाद्या वेळेस बाळाला जेव्हा, आईच्या बाळाला जेव्हा चटका लागू शकतो किंवा अग्नीवरती त्याचा पाय पडू शकतो, त्याला काहीतरी दुखापत होऊ शकते असं जेव्हा तिला वाटतं, तेव्हा ती ताबडतोब धावत धावत येते आणि त्या बाळाला वाचवते. त्याला अग्नीवरती पाय पडू देत नाही, चटका लागू देत नाही.
अग्नी माझी पडे, अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये, पडे बाळू, बाळू म्हणजे बाळ, माता धावे, माता या शब्दाचा अर्थ आहे आई, याच्यासाठी समानार्थी शब्द आहे जननी. कनवाळू, कनवाळू शब्दाचा अर्थ दयाळू, माता नेहमीच दयाळू असते. काय काय शब्द लिहून घेत चला जे नवीन वाटत आहेत असे. अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये, कनवाळू म्हणजे दयाळू. कुणाचा पाय अग्नीमध्ये पडतोय या ठिकाणी? बाळाचा. आणि त्याला वाचवण्यासाठी कोण येत आहे? आई, त्याची आई. तैसा धावे माझिया काजा, संत नामदेव पुढच्या ओळीमध्ये म्हणताय की तैसा म्हणजे त्याप्रमाणे, त्याप्रमाणे म्हणजे कुणाप्रमाणे? आईप्रमाणे. कोणती आई? जी आपल्या बाळाला अग्नीमध्ये त्याचा पाय पडू नये म्हणून वाचवते, ती आई. तैसा धावे माझी या काजा, धावे म्हणजे धाव, ते देवाला म्हणतात की त्याप्रमाणे तू धाव. जशी आई मुलासाठी धावत येते, पळत येते, त्याला वाचवते, तसं तू सुद्धा माझं जे कार्य आहे ते माझं कार्य पूर्ण करण्यासाठी धावत ये, पळत ये. कारण अंकिला मी दास तुझा, मी तुझा दास आहे, तुला मी शरण आलेलो आहे, म्हणून माझं रक्षण करणं हे तुझं परम कर्तव्य आहे. काजा शब्दाचा अर्थ लिहा काम, कार्य. अंकिला शब्दाचा अर्थ आहे शरण येणे, दास किंवा भक्त. आपण तर भक्त असा अर्थ आहे या ठिकाणी लिहून घ्या, भक्त. तिसऱ्या ओळीचा अर्थ आता बघूया आपण. आता काय तो अतिशय छान रचना आहे. तिसरी ओळ, तिसरं कडवं. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेची ताबडतोब, झेपावे म्हणजे झेप घेणे, झेपावे म्हणजे झेप घेणे. पक्षिणी ते पक्षाची आई जी असते, पिलाची आई, पक्षाच्या पिलाची आई असते ती पक्षिणी. पिली पडताची धरणी, पिली म्हणजे पिलं. आता साधारणतः पक्ष्यांचं हे घरटं झाडावर असतं, वरती असतं, आणि कधीकधी ते पिलू त्या घरट्यातून खाली पडतं, धरणीवरती, भूमीवरती, जमिनीवर पडतं. ते जेव्हा तिच्या लक्षात येतं की आपलं पिलू जे आहे हे घरट्यातून खाली जमिनीवर पडतं आहे, ती ताबडतोब क्षणाचाही विलंब न करता धाव घेते आणि त्या पिलाला वाचवते, त्याला उचलून घेते, त्याला पडू देत नाही. म्हणजे हे अतिशय छान उदाहरण दिलेलं आहे पक्षाचं संत नामदेवांनी, की किती त्या पक्षाचा त्या पिलामध्ये, त्याच्या पिलामध्ये जीव आहे, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. सवेची शब्दाचा अर्थ लिहायचा आहे ताबडतोब. पिली म्हणजे पिले, पडताची म्हणजे पडतात, धरणी म्हणजे जमीन, धरणी शब्दाचा अर्थ आहे जमीन, धरणी. त्यानंतर सवेची, अशी नोंद घ्या शब्दांची. चौथ्या कडव्याकडे वळूया. अतिशय छान रचना आहे संत नामदेवांची. वारंवार संत नामदेव असं मी जे उल्लेख करतो आहे याचा अर्थ तुमच्या जरा जास्त लक्षात राहिलं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे, भुकेले वत्सरावे, भुकेने व्याकुळ झालेलं जे गाईचं वासरू आहे ते जेव्हा हंबरतं, बा
म्या असं ते ओरडतं, तेव्हा त्याचा आवाज ऐकून त्याची आई जी असते गाय, ती सुद्धा त्याच्या दिशेकडे धावत येते किंवा त्याला प्रतिसाद देताना ती म्या असा आवाज काढते. याचा अर्थ त्या गाईला ही गोष्ट कळते की आपल्या वासराला भूक लागलेली असावी, त्याला माझी गरज असावी, म्हणून तीही त्याच्याकडे धावत पळत सुटते. हे चित्र आपण अनुभवलेलं असेल. भुकेले भुकेने वस्सरावे म्हणजे भूक लागून आवाज काढणारं वासरू. धेनू या शब्दाचा अर्थ आहे गाय. भुकेले वस्सरावे, धेनू हंबरत धावे. ती सुद्धा गाय सुद्धा हंबरत हंबरत धावत असते. 5व्या कडव्याकडे वळूया आपण आता. आणखी कोणतं त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत शब्दाचा अर्थ आहे उदाहरण. ते उदाहरण आहे, वनवा लागला से वनी. वनवा म्हणजे आग लागणे. आता वनवा लागणे म्हणजे हा निसर्गतःच जंगलामध्ये लागत असतो. कधीकधी 2 झाडांच्या फांद्या एकमेकांना घर्षण झाल्या किंवा अतिउष्णता त्याच्याने सुद्धा ठिणगी पडली म्हणजे आग लागू शकते. त्याला वनवा पेटणे असं म्हणतात. वनी म्हणजे वनात, जंगलात, रानात, शेतात. आता जेव्हा वनामध्ये आग लागते त्यावेळेस त्या ठिकाणी विचरण करणारे जे पक्षी असतात, प्राणी असतात, त्यांची फार तारांबळ उडते आणि तेही इकडे तिकडे सैरावैरा धावत सुटतात. अशा वेळेस हे जे हरणी असते हिलासुद्धा चिंता पडते की माझं जे पाडस आहे त्याचं काय झालं असेल. त्याला आग तर लागली नसेल, त्याला दुखापत तर झाली नसेल अशी ती चिंता करते आणि तीही सैरावैरा धावत सुटते. वनवा लागला से वनी म्हणजे वनवा लागल्यानंतर. पाडस चिंतित हरणी, पाडसाच्या चिंता करण्याने चिंतित हरणी, पाडसाची चिंता त्या हरणीला असते की त्याला दुखापत तर झाली नसेल, म्हणजे इतकी चिंता ती करते. तद्वतच संत नामदेवसुद्धा विठ्ठलाला हीच विनवणी करताय, याचना करताय की हे देवा, तू सुद्धा यांच्यासारखाच माझ्यासाठी धावून ये, कारण तू सुद्धा माझी आई आहेस आणि मी तुझा भक्त आहेत, निसीम भक्त आहेत, मी तुला शरण आलेलो आहे. शेवटच्या कडव्यामध्ये संत नामदेव काय म्हणतात बघूया. नामा म्हणे, संत नामदेव असं म्हणतात. नामा म्हणे याचा अर्थ संत नामदेव असं म्हणतात. मेघा जैसा, मेघ म्हणजे ढग, मेघ म्हणजे ढग, जैसा म्हणजे जसा. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. संत नामदेव म्हणतात की हा चातक पक्षी जसा पावसाला विनवणी करतो, पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, त्याप्रमाणे म्हणजे अशी आख्यायिका या पक्षाविषयी. हा काल्पनिक पक्षी आहे तसा चातक. तो ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याची वाट पाहतो, कशासाठी तर तो फक्त पावसाचंच पाणी पितो असं म्हणतात. तो दुसरं पाणीच पित नाही. भलाही तो मरून जाईल पण दुसरं पाणी पित नाही. म्हणून तो पावसाच्या पाण्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो, अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो पावसाची. संत नामदेव देवाला विनवणी करतात, म्हणतात की हे देवा, तू सुद्धा मला माझ्यासाठी धावून ये, कारण
मी सुद्धा तुझा एक निस्सीम भक्त आहे आणि माझ्यासाठी धावून येणे हे तुझं कर्तव्यच आहे. कारण जशी माऊली आपल्या बाळाला वाचवायला येते, पक्षीसुद्धा घरट्यातून पडणारं जे पिलू आहे त्याला वाचवण्यासाठी धाव घेते. भुकेल्या वासराचा हंबरडा ऐकून त्याची आई म्हणजे गाय ही सुद्धा त्याच्या दिशेकडे सुसाट वेगात धावत सुटते. त्यालाही प्रतिसाद देताना ती हंबा हंबा असं करत असते. वनवा लागलेल्या वनामध्ये हरणीला जशी तिच्या पाडसाची चिंता असते, चातक पक्षाला जसे पावसाच्या पाण्याची आठवण येत असते आणि तो तसा धावा करत असतो की लवकर ये पावसा, तसा देवा तू सुद्धा मी ठरवलेल्या कार्य पूर्ण करण्यासाठी माझ्यासाठी धावत ये. माझी या काजा कार्य, माझ्या कार्यासाठी सुद्धा तू तशाच प्रकारे धावत ये. तर विद्यार्थी मित्रांनो, संत नामदेवांचा हा अभंग आपण ऐकला. अंकिलामी दास तुझा. कशा प्रकारे देवाला त्यांनी आईची उपमा दिलेली आहे आणि आई जशी मुलासाठी धावत येते, पळत येते, दया दाखवते, तसे या देवाने सुद्धा माझ्यासाठी धावत यावं, पळत यावं, माझ्यावरती दया दाखवावी, मी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी मला मदत करावी, असा आशय या अंकिलामी दास तुझा या संतवाणीमध्ये संत नामदेवांनी सांगितलेलं आहे. या संतवाणीमध्ये काही प्रश्न पण आहे जे आपण सोडवायचे आहेत, उत्तर द्यायचे आहे, त्यांचं चर्चा करूया. पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते तुम्ही लिहायचं आहे. जसं की माता धावून जाते. केव्हा धावून जाते? तिला जेव्हा असं वाटतं की आपलं मूल संकटात आहे, त्याला चटका लागू शकतो, तेव्हा ती ताबडतोब धावत जाते. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते. केव्हा झेपावते? जेव्हा तिला असं वाटतं की आपलं मूल जमिनीवर पडतंय, त्याला दुखापत होऊ शकते, ती मरू शकते, अशा वेळेस ती क्षणाचाही विलंब न करता धाव घेते, त्याच्या दिशेकडे धाव घेते आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढते, वाचवते, सुरक्षित ठेवते. गाय हंबरत धावते. गाय केव्हा हंबरत धावते? जेव्हा भुकेलं तिचं वासरू हंबरडा फोडत आहे, हंबरत आहे, तेव्हा गाय सुद्धा हंबरते. हरणीला केव्हा चिंता होते? जेव्हा वनामध्ये वनवा लागलेला असतो, आग लागलेली असते, वनामध्ये वनवा लागलेला असतो, आग लागलेली असते, त्यावेळेस हरणीला चिंता पडते. कशाबद्दल चिंता पडते हरणीला? तर आपलं जे पाडस आहे त्याला काही दुखापत तर होणार नाही ना, असं म्हणून ती सुद्धा सैरभैर होते आणि चिंता पडते, तिला चिंता वाटते हरणीला. तर पुन्हा एकदा जरा तुम्ही याच्यावरती लक्ष ठेवा की माता धावून जाते. केव्हा धावून जाते? जेव्हा तिचं मूल संकटात आहे असं वाटतं तेव्हा ती धावून जाते. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते. केव्हा झेपावते? जेव्हा असं वाटतं की तिचे पिल्लं त्या घरट्यातून जमिनीवर पडत आहेत, त्यांना वाचवण्यासाठी ती झेपावते. गाय केव्हा हंबरते? जेव्हा तिचं जे वासरू आहे भुकेने व्याकुळ झालेलं असतं आणि ते हंबरडा फोडत असतं, त्यावेळेस गायसुद्धा हंबरत धावते. आणि हरणीला चिंता केव्हा होते? जेव्हा वनामध्ये निसर्गतः आग लागलेली असते आणि या आग्नीमध्ये तिचं जे पाडस आहे त्याला काही दुखापत तर होणार नाही ना, असं जेव्हा तिला वाटतं तेव्हा ती चिंता करते.
आता याच्यातला 2 नंबरचा प्रश्न जो आहे की आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द. माता कशी आहे? कनवाळू. हरणी कशी आहे? काय तिची कृती काय आहे? तिचे चिंता करते. ती हरणी काय करते? चिंता करते. कोण ते लिहा. परमेश्वराचे दास भक्त कोण आहे? या ठिकाणी परमेश्वराचे भक्त कोण आहे? तर संत नामदेव. संत नामदेव. कारण संत नामदेवांनी विठ्ठलाला आई म्हटलेलं आहे. विठाई म्हणजेच या आईचा भक्त दास कोण आहे? संत नामदेव. आणि याच्यामधलाच वाला प्रश्न. मेघाला विनवणी करणारा कोण विनवणी करतोय मेघाला? शेवटच्या वेळी जरा तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर सांगता येईल की नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. चातक या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे चातक. मेघाला विनवणी करणारा कोण आहे? चातक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया याच्यातलं जे काव्य सौंदर्य आहे ते. खालील ओळींचे रसग्रहण करा. आता रसग्रहण करा म्हणजे संदर्भाचे स्पष्टीकरण करा असं या ठिकाणी असतं साधारणतः. सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. आता मातेचं वात्सल्य या ठिकाणी साधारणतः आपल्याला दिसून येत आहे. तर उत्तराची सुरुवात करताना तुम्ही पहिल्यांदा संदर्भ लिहायचा. संदर्भामध्ये काय लिहायचं की ह्या ज्या ओळी आहेत ह्या कोणत्या कवितेतल्या आहे, कोणत्या अभंगातल्या आहे, त्या अभंगाचं नाव लिहायचं. याचा रचयिता कोण आहे, रचनाकार कोण आहे, त्यांचं नाव लिहायचं. आता मग याच्यामध्ये कुठल्या अभंगातल्या ह्या ओळी आहेत? ह्या ओळी आहेत अंकिला मी दास तुझा. पहिल्यांदा लिहायचं या ओळीवरील पद्य ओळी संतवाणी मधील अंकिलामी दास तुझा या अभंगातील असून याचे रचनाकार आहे संत नामदेव. आणि मातेचं आपल्या मुलाविषयीचं प्रेम या ठिकाणी दिसून येतं. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही स्पष्टीकरण लिहायचं. याचं स्पष्टीकरणामध्ये याचा अर्थ लिहायचा की पक्ष्यांची जी घरटी असतात ही साधारणतः झाडावर किंवा जमिनीपासून जरा वरती असतात. ते कधीकधी या घरट्यातून हे पिलं बाहेर उडण्याचा प्रयत्न करतात आणि पुरेसं बळ त्यांच्या पंखामध्ये नसल्यामुळे कदाचित ते जमिनीवर पडतात. जेव्हा त्या पक्ष्यांना असं वाटतं की आपलं पिलू या घरट्यातून खाली पडतं आहे, असुरक्षित आहे, त्यावेळेस तो पक्षी भरकन धाव घेतो आणि त्या पिलाला वाचवतो. दुसरा पॅराग्राफ करायचा आपण आता, परिच्छेद करायचा आणि त्याच्यानंतर लिहायचं. दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे संत नामदेवांनी ते लिहायचं की भुकेले वत्सर आवे धेनू हंबरत धावे. ज्यावेळेस गायीच्या असं लक्षात येतं की तिचं जे वासरू आहे हे भुकेने व्याकुळ झालेलं आहे आणि ते हंबरडा फोडत आहे, तर त्याची जी आई असते गाय तीसुद्धा त्याच्या दिशेने धावत सुटते. तर असं आणि अशा प्रकारे हे उत्तरं आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाला प्रश्न आहे आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहायचे. तर आपल्या शब्दात लिहायचे. तुम्हाला काय समजलं समजा त्याच्यानुसार लिहायचे की आई जेव्हा तिला असं वाटतं की आपलं मूल असुरक्षित आहे त्यावेळेस ती त्याच्या दिशेने धावते, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते.
आता प्राणी याच्यामध्ये 2 प्राण्यांचे उदाहरणं त्यांनी दिलेले आहे. कोणते 2 प्राणी? जसं की गाईचं वासरू, गाय आणि तिचं वासरू. जेव्हा गाईला असं दिसतं की आपल्या मुलाला, आपल्या वासराला भूक लागलेली आहे, ते हंबरत आहे, तर तीसुद्धा त्याच्यासाठी तेवढा जीव काढते, हंबरते आणि त्या दिशेने ती वळते. पक्ष्यांचं उदाहरण दिलेलं त्यांनी याच्या ठिकाणी, की जेव्हा पक्ष्याला असं वाटतं की त्यांचं पिलू घरट्यातून खाली जमिनीवर पडतं आहे, तर ते ताबडतोब त्या दिशेकडे धाव घेते, वळते आणि त्याला खाली पडू देत नाही, वाचवण्याचा प्रयत्न करते. सातक पक्ष्याचं उदाहरण दिलेलं आहे, की पावसाच्या पाण्याची तो कसा आतुरतेने वाट पाहत असतो, ढगांची, पावसाच्या पाण्यांची. तर हे वर्णन तुम्ही तुमच्या परीने स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे सोदाहरण म्हणजे उदाहरणं देऊन काय विनंती केलेली आहे त्यांनी, ते उदाहरणं द्यायचे, की हे देवा, मी तुझा मुलगाच आहे, मी तुझा भक्त आहे, तू माझ्या कार्याला यश दे, माझ्या कार्यासाठी धावत ये. हे पटवून देण्यासाठी त्यांनी कोणकोणती उदाहरणं ते दिली ते तुम्ही सांगायचं आहे. आईचं उदाहरण द्यायचं आहे, गाईचं द्यायचं आहे, त्याच्यानंतर हरणीचं द्यायचं आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न याच्यातला, पक्ष्याच्या आणि प्राण्यांच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. तुम्ही कधीतरी असा अनुभव घेतला असेल, गावामध्ये शेतामध्ये गेले असणार तेव्हा, तर तुम्हाला काय जाणवलं, ठीक आहे, पक्ष्यांबद्दल, प्राण्यांबद्दल, तर ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो पाठ होता संतवाणीमधील अंकिला मी दास तुझा हा अभंग, आणि त्याचे रचनाकार रचनाकार आहेत संत नामदेव यांनी देवाकडे केलेली जी याचना आहे, विनवणी आहे, ती निश्चितच आपल्या लक्षात आली असेल, निश्चितच अभंग आपल्याला समजला असेल. तरीसुद्धा आपण थोडा पुस्तकाचा आधार घेऊन प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.